काय ग मम्मी, आज एवढी साडी बिडी घातल्या, भारी दिसते या साडीत. काय करतेस? घातली आता. गाऊन फाटले ते माझं म्हणून. काय ग, काय पण म्हणते बाई. काय पण कशाला म्हणते, खरं तर सांगतेय. हो. नाही तर तुझा बापला घेऊन धंड लावतो. का माझ्या पप्पांचा जप करायला लागली? हो, जोक करायला लागली. जोक नाही, जप. जप हा करायचा की. अरे तो कालवणाचा गॅस बंद केला का? झालं आलं. कालवणाचा गॅस बंद केला का विचारायला. मग आणि हे काय केस इतकी पडली ती, तू काय केस कापून टाकली ती का काय केलंय नक्की तू? दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का ती केस कापलेली आहे ती का ही केलेली विचारलेली आहे ती? मला नकोच ही. केस नको का मी नको? तूच नको, केस ठेव इथं, जा तू. हे घ्या कैची आणि कापा केस दादा आणि केस ठेवा तुमच्याकडं हा. आणि मी जाते घरी माझ्या. अरे हे काय केलं तू? इतकी मी तुझ्याकडे बघून लगे लावलं नव्हतं. तुझी केसाकडं कुठपर्यंत, लवणीपर्यंत तुझी केस होती. मग एवढीशीच कशी तू ठेवलीच? नवरी माझी एवढीशीच कशी मी ठेवली? तुमची केस पण बघून मी केलं होतं. मग तुमच्या केसाला एवढा टाकला कसा पडला? कसा पडला? तुझ्या विचाराने जर पडलं ही ना, हे सगळं तूच घालावलं ना. तुमच्या विचाराने तर ही केस गळली नाही एवढी. माझ्या विचाराने पोरं सांभाळावी का, कालवण करावं का, भाकरी करावं का, धुणं करावं का, लुटून करावं का, भांडी करावी का, कुठं बघावं. त्यामुळे सगळी चितागती होऊन 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 केसाला लागली धाक. अगं तुमच्या सगळ्यांची चिंता माझ्या डोक्यात आली, त्याच्यामुळे तशी फार पांढरं सपाट झालं. ती लग्नाच्या आधी झाली सपाटी. लग्नाच्या अगोदर कसं होईल? लग्नाच्या आधीची काळजी होती. काय मी लग्नातच माझी पोरं उभी केली होती. नाही, लग्नाच्या आधीची काळजी लय होती मोठी. ही एक ती एक ही एक, हो. सगळ्यांना सांभाळायचं, ही काय बारकं टेन्शन आहे काय? आता आणि झालं मग पण लग्नाच्या आधी बसणं टक्कल पडलाय. त्याला काय करू? अरे ह्याला काहीतरी इलाज कर अगं. बघू की आता काय तर काय करायला पाहिजे. काय कळना झालंय, डोकं चालायचं पण झालंय माझं पण. इतकी केस गळाय ती. काय त्या केसाला धार लागली. धार लागली? नाही मग कापणार ती केस धार आता लागली. ही केस किती आहेत? हो दिष्ट लागली बायकोलाच दिष्ट लागली काय? हो काय केस बघा हे स्वतः. काय सांगू आता मी. आता काय करते, केस लागली गळायला. मोठ्याला घोड्याची केस असल्यावर ह्या घोड्याला सांभाळा कुणीतरी, नाहीतर लगाम लावली जाईल. अगं मी असं सांगतोय, इतकी लांबडी घोड्याला केस असते ती म्हणून. बघ, घोडं पण सांभाळून बघितलं. बघ, माझ्यावर लगीन म्हणजे घोडं कोण? घोडं कोण? हा? घोडं कोण? घोडं कोण? कोण नाही, मग कोण नाही. घोडं कोण? लगा बायकोला भेटते ते पाक. अरे केस एवढी गेली, त्याचं नाही काय? ह्याला औषध पाणी करावं, त्याचं नाही काय? तोंडा पैसे कुठं आणती त्याला? अहो तुम्ही तर ह्याच्याकडे बघून लग्न लावलंय ना, मग घ्या ना जवळ आणि बसा. केसाकडे बघून लग्न लावलंय ना, मग धरा ही केस घ्या हातात आणि बसा धरून. का चिकटते ती चिकटते बायकोकडे बघून तेव्हा नव्हतं कसली ना दिसत केलं. होती केस. केस. मग आता काय घ्यावं ना ती का केस? हं. शॅम्पूचा वास येतोय. मग केसाला काय लावते ती? शॅम्पूचाच पण वास असा येते वे. बरं असू दे असू दे. हे जरा नीट कर, स्वच्छ. कारण लय गळती लागली, त्याला औषध कर काहीतरी, खरोखर कर. हे टक्कल पडलं ना तर मला तुला ते हे आणावं लागल. विक. हो विका ना की. पुढची किती चिंता आहे त्यांना. लय तर मरणाची चिंता विचारायला. मला चिंता म्हणजे काय, अगोदर तेवढं केसानं काय घेऊन बसलाय ही बघा. हे बघा साठवून ठेवलंय ते बघा. भांडी येतील तिची. हा बघा. हे बघा. अगं ते टाकून द्यावी ती बाहेर. नाही तुम्हाला दाखवायची होती ना, कारण तुमचं लय प्रेम केसावर आहे. माझ्यावर नाही ग, तुझ्या बापाचं पण प्रेम मरणाचं केसावर आहे म्हणून केस ठेवले ते मी. केसा भांडी घ्यायला बाया. भांडी घ्यायचं राहू दे तिकडं, पण बापाला द्यायची परत ना केस. ही घ्या, तुमचं प्रेम लय केसा होतं, माझ्यावर नव्हतं. ते केस सावर जरा आता नीट. ते इक केस कुठेतरी घेऊन नाही तर टाकून दे
आणि ती केसाला औषध कर. गळती लागली खंडीभर आपल्या केसाची. औषध कर त्यापेक्षा जाऊन केसाला औषध घेऊन याव. बघा हो आता जरा. तुला काय लागणार मला काय माहिती कसलं लागतं औषध. मग कसं बोलायला चुरू 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 तेवढं येत. मरणाची केस गळायला लागली ती. मरणाचे केस गळायला लागले ते. तर बोल. त्या आमच्या ती चॅनलला काय काय असं माहितीये का बोलायला राग लागून काय बोलायला रागू रागू आणि कामाला आग लागू. आपल्या जानूची पण नाही केस गळते ते. तिला कॅल्शियमची गोळी लागली द्यायची. ह्या जन्माला काय करता ह्या जानूला मरणाची गोळी देऊया. मरणाची कशी? मरणाची गोळी कशी ऐकू. गोळी मरणाची मारायचा विचार आहे बे. नाही 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 तुला मी कशाला मारतोय ग. मग? मी गरीब नवरा तुला मिळालोय म्हणून तू काय पण करू नको ग. मरणाची गोळी पाहिजे. मारायच्या आधी झोक्यावर ऍक्टिंगचं दुकान आहे पूर्ण ते का हा काय हातच लय लागतो बायकोच तर मरणाचा. मरणाची गोळी देते की होय मरणाची गोळी लय जेवत्या केसावर बायकोवर नाही जावा धर केसावर. जावा धरणाला पाणी आलंय जावा फिरवून या. हो जावा तवा त्या धरणातच घाला मला. धरणात 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 दुसरंकडे काय तुम्हाला उद्योग आहे का? बरं तलाव दाखवून या. एखादं म्हणतं चल ग पार्लरला नाहीतर चल ग एखादं औषध बघून येऊ केसाचं कुठं मेडिकल मध्ये मिळते का कुठं मिळते का. पण तसलं नाही हो तुमच्याच्यानं तसलं जुळतंय का तवा. तुमचं जावा तवा माझी केस गेली आणि माझं हे केलं आणि माझं ती गेलं. बायको खरंच मिळायला भाग्य आहे असती. तुमचंच उजडलं भाग्य. हो त्यांनी लय नवस केलं होतं तीच बायको मिळावी म्हणून. मग खंडोबाला किती फेऱ्या मारल्या. नव्हतं नव्हतं. खंडोबाला किती फेऱ्या मारल्या. अगं ते एक राहूनच गेलंय आपलं का. नवस राहिलाय. हो, आलं देणार. तो बुलडोजर कवा उचलायचं आणि फिरायचं नाही देवा. आता म्हातारं झालं म्हातारं झालं. काय म्हातारपणात टिकत जा फिरवून. काय म्हणलेलं देवाला. बाणं कशी म्हणायची. काय गाणं नाही बाणाचं काय कुठलं तरी आहे की. जाऊ दे राहू दे. ते आता मला येत नाही. तुम्हाला काय येतं टायमिंगचं जेवाय. हे ते राहू द्या. खंडोबाला काय नवस बोललेला. हीच बायको मला मिळाली म्हणून. मग काय करीन. किती किती हा पण काय करीन. काय बोललेला तर ती विचारती तर पुढचं केली किती केलेली दिसती. हीच बायको मला मिळू दे. या सगळंच माझं लगीन लागू दे देखण्या पुतळी बरोबर आणि मी तिला उचलून 5 पायऱ्या रे चढीन. चढी देवाला पायरी तरी आहे का 5 पायऱ्या चढायला का फिरवीर म्हटला होता बरोबर. उचलून फिरवीन म्हणलेला. कितीच की फिरवीन नाही हा? तर उचलीन काय हा? तरी. आता तसंच डोक्यात गेलं आणि म्हातारं झालं काही. तिथं गेल्यावर नाही नाही म्हणता नवस पूर्ण करायला उचलायला. ही माणूस रे देवा देवा करून मला असला एक चित्र मिळालं. मी चित्र आहे. नाही मला वाटतंय तुलाच एकट्याला विचित्र वाटतोय पण सगळी जण मला म्हणते ती लय वाटत मला. पण जा सगळ्यांकडे. कशाला कशाला हा? अहो सगळी नावाचा डंका वाजवते ते त्यांच्याकडे जायचं 4 दिवस त्याच्याकडे राहतो 4 दिवस ह्याच्याकडे राहतो. पाहुणचार करायला. हो चालते करून या पाहुणचार. हो कोण किती दिवस सांभाळते तुम्हाला ते. जा जा. कपडे धुणार का तू. ठेका घेतलाय का मी काय ग? कपडे धुवायचा. मग त्या कशा धुतली ती कशा कशा धुते ती कशा धुते बाकीचं सगळं खायला फेरत असते रे. ती कसं काय धुते? हो? आ? ती कसं करते ती कसं कळते ती कसं कळते. हं? आई, पाहुण्यांकडे मी खाल्लं. म्हणलं की ही तिच्यावर येते अगं ती पाहुणीच की. पाहुणीच की. पाहुण्यांच्याकडेच म्हणतोय मग मी. पाहुणी काही कपडे धुत नाही का पाहुणी. त्यांना कसं मी सांगायचं. माझ्याकडे बघतेच आज धुते चांगलं पांढरं शुभ्र ते तांदळावानी. हा, ए, ओ. तू आता तुझं डोकं धुईन मी आता. तर बाय मित्रांनो आमचं बघा कसं वातावरण तापलंय. पाटण पण तापली. आपली ना आज राहत नसती. बाय मित्रांनो.